Okay. There were around 25 participants, Yes. so just hold on till they join and then we start. I think we can start, Akash. Yeah. ओके या. तर जसं मी म्हणत होते की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी देवानी निर्माण केली आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळे गुण देवानी दिलेले आहेत. कोणी चांगलं गात असेल, कोणी नृत्य करत असेल, कोणाला समर्पितपणा चांगला असेल, कोणाची ऑर्गनायझिंग कॅपॅसिटी चांगली असेल, नेतृत्व गुण कोणाकडे असतील, कोणी चांगला शेफ असेल, कोणी चांगला स्वयंपाक करत असेल, कोणी चांगला सेवाभावी असेल. पण बरेचदा काय होतं, आपण कोणीतरी काहीतरी करतोय म्हणून त्याच्या मागे जातो आणि मग तिथे आपल्याला यश येत नाही. आपल्यामध्ये काय गुण आहे हे आपल्यालाही कळत नाही, आपल्याला कोणी सांगतही नाही आणि मग आपण तिथे आपला आत्मविश्वास गमावून बसतो. तर आत्मविश्वास गेलेल्यांसाठी किंवा वाढवण्यासाठी सुद्धा फ्लावर रेमेडीज खूप चांगलं काम करते. आता ही औषधं तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली आहे सन मेथड आणि बॉइलिंग मेथड. सनमध्ये पाकळ्या म्हणजे फ्लोटिंग, त्याचे जे टोकं असतात, हेड्स असतात, ते पाण्यामध्ये 3-4 तास भिजवून ठेवतात उन्हामध्ये. म्हणजे फक्त उन्हात भिजवून त्या फुलाचा अर्क पाण्यात उतरतो. आणि दुसरी मेथड आहे बॉइलिंगची. त्याच्यामध्ये उकळता उकळता पाण्यामध्ये फुलं बॉईल करतात आणि त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स काढून मग ते अल्कोहोलमध्ये डायल्यूट करून एक आपलं मदर टिंचर तयार होतं. याला कुठली पॉवर नसते, हे एकच पॉवरचं आपल्याला मिळतं. आता हे महत्त्वाचं आहे की ॲप्लिकेशन म्हणजे कोणाकोणासाठी आपण अप्लाय करू शकतो फ्लावर रेमेडीज. तर फ्लावर रेमेडीज जसं आता मी म्हटलं, पॉझिटिव्हिटी इन लाईफ, ज्यांना आत्मविश्वासाचा कमी आहे त्यांच्यासाठी आपण चांगलं फ्लावर रेमेडीज छान काम करू शकतात. फ्लावर रेमेडीज विमेन म्हणजे महिलांसाठी अतिशय वरदान आहे. मी खूप वापरते, पर्टिक्युलरली मेनोपॉझल पिरियडमध्ये फ्लावर रेमेडीजचा खूप छान रिझल्ट्स मिळतात. ऑफकोर्स फॉलोड बाय प्रॉपर म्हणजे कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन. नंतर यूथसाठी आपल्याला आजकालचं दिसतं की तरुण पिढी म्हणतात सगळे की वाहावत चालली, असं काय व्यसनांकडे चालली वगैरे. पण त्यांच्याही मध्ये जर आपल्याला अर्ली काही सिम्पटम्स मिळाले तर आपण ताबडतोब त्यांना औषध मदत करू शकतो आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर काढू शकतो. फ्लावर रेमेडीज फॉर चिल्ड्रन हा तर माझा खूप इंटरेस्टचा विषय आहे. मी प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर एक औषध आहे ते बाळगते, नेहमी पर्समध्ये माझ्या ते असतं. आणि जेव्हा आता फ्लाईंग करताना वगैरे मुलं रडतात, बरेचदा मी दुबईला जात असते त्याच्यामुळे मला खूप अनुभव येतात. इनफॅक्ट मी आजकाल एअरपोर्टवरच बघते की आपल्याबरोबर किती लहान मुलं आहेत आणि कोण कोण रडणारे आहेत त्यातले. त्यांच्याशी आधीच बोलून घेते की याला त्रास होतो का काही. आणि मुलं रडतात कारण कानामध्ये दडे बसतात, कोणाला नॉशिया वॉमिटिंगचा त्रास होतो. काय कारण असं आहे त्यावेळेला आपल्याला रूल आउट करता येत नाही, पण ते पर्टिक्युलर औषध दिलं की सगळी मुलं
शांत असतात आणि खरंच कोणी मुलं रडत नाहीत. तर आधी देण्याचा मी प्रयत्न करते. पण असं होतं प्रत्येक वेळेला मला माझे इंट्रोडक्शन, मग मी कोण आहे, मग मी कसं वापरते किंवा मी दरवेळेला देते असं सांगितल्यानंतर मग लोकं एकदम ॲग्री करत नाही. बऱ्याच लोकांना माहितीही नसतं. पण विश्वासाने मग दिले की मग सगळं शांत आणि मग फ्लाईट छान होते. सीनियर सिटिझन्ससाठी पण खूप महत्त्वाचं आहे, कारण सीनियर सिटिझन्सचे आजकालचे प्रॉब्लेम खूप वेगळे आहेत. मुलं इथे नसतात, मुलं परदेशी आहेत, आई-वडील एकटे इथे आहेत. सतत त्यांना टेन्शन असतं, बाहेर जायचं असतं, बँकेत जायचं असतं. म्हणजे काही ना काही त्यांनाही आउटलेट हवंच आहे ना. पण आता त्यांना मला सांगायला लागतं ना, आता जायचं नाही, मी तुम्हाला औषध सांगते, घरी थांबा, हे करा. आमच्या खालीच माझे पेशंट आहेत आणि मला त्यांना सांगावं लागतं की काका मला आता तुम्ही बाहेर नाही दिसले पाहिजे, आपल्याला तुम्हाला काय हवं मला सांगा. पण यासाठी सुद्धा मग त्यांच्या ज्या अँक्झायटी आहेत ते सगळं कमी करायला आपल्याला सिनियर सिटिझन्सला खूप चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर स्ट्रेस, आता आपल्याला तर सकाळ संध्याकाळ काय दिवस रात्र सगळे लोक आपण सगळे स्ट्रेसमध्ये कंटिन्युअस आहोत. तर स्ट्रेस हे करायला आपले योगा आणि अनेक मेथड्स आहेत. पण कधी मग आपल्याला औषधांचाही वापर करून व्यक्तीला मदत करता येते. नंतर एक्झाम्स 10वी-12वी एक्झाम्सला आम्ही पर्टिक्युलरली आमचं एक कॉम्बिनेशन आहे ते मुलांना देतो. म्हणजे मग त्यांचा कॉन्फिडन्स राहणं, त्यांच्या रायटिंग स्किल्समध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि थोडंसं धैर्य त्यांना येतं, कारण शेवटी ही 10वी-12वी ही महत्त्वाचे टप्पे आहेत आणि आपल्याला घाबरवायचं नाही आहे, त्यांना धैर्य द्यायचं आहे की हे सगळ्यांच्या जीवनात येणारे टप्पे आहेत आणि हे आपल्याला जायचं आहे, करायचं आहे. त्याचबरोबर इंटरव्ह्यूसाठी बरेच म्हणजे आजकाल जरी व्हर्च्युअल सगळं असलं तरी थोडं तुमचे फेशियल एक्सप्रेशनवरनं व्यक्ती ओळखते की ही व्यक्ती घाबरलेली आहे, डेअरिंग आहे की कॉन्फिडंट आहे. तर त्यावेळेचा कॉन्फिडन्स वाढायला इंटरव्ह्यूसाठी आपण काही औषधं देतो. पब्लिक स्पीकिंग भाषण आहे. ऑफकोर्स मी आज घेतलं नाही आहे कुठलंच, पण ज्यांना सवय नसते बोलायची, जे काही विसरतात, कधी काही कॉम्पिटिशनमध्ये बोलायचं आहे, वक्तृत्व स्पर्धेत बोलायचं आहे. इवन आपलं ज्ञानप्रबोधिनीची जी मुलं हे वाजवतात ना ढोल वगैरे, तर त्यांना रेग्युलरली ते औषधं देत असतात असं मध्ये मध्ये, की म्हणजे ते थकू नये किंवा त्यांचा मेंटेन राहावं सगळी एनर्जी वगैरे म्हणून. कारण मी हे बघितलं आहे स्वतः. नंतर ॲडिक्शनसाठी फ्लावर रेमेडीज चांगल्या काम करतात असं दिसतं. त्यानंतर इम्पॉर्टंट ॲनिमल्स अँड प्लांट्स, म्हणजे आपल्या घरी पेट्स असतील त्यांच्यासाठी, घरातल्या झाडांसाठी, किडीसाठी त्यांनी औषधं सांगितलेली आहेत पाण्यामध्ये डायल्यूट करून, ती आपल्याला फवारणी करायची आहे. त्यानंतर ट्रॅव्हल करताना एक वेगळा आपल्याला कशाचंही असो अँक्झायटी असते, स्ट्रेस असतो, तिथे जाऊन कसं असेल, कम्फर्ट झोनमधनं आपण बाहेर जात असतो ना, तर ॲडजस्टमेंट जिथे करायला लागते तिथे आपण फ्लावर रेमेडीजनी नक्कीच मदत करू शकतो. या सगळ्याचे आम्ही तुम्हाला कॉम्बिनेशन्स आहेत त्या आपण पुढच्या सेशन्समध्ये घेऊया. आपण या फ्लावर रेमेडीजचे हे 7 ग्रुप्स ऑलरेडी केलेले आहेत. तर साधारण या सगळ्या फिअर, अनसर्टेनिटी, इंडिफरन्स, लोनलीनेस याच्यामध्ये आपले बऱ्यापैकी सगळे इमोशन्स कव्हर झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या इमोशनल स्टेट्स आपण त्याच लेवलवर जेव्हा ट्रीट करतो तेव्हा आपल्याला सगळे चांगले रिझल्ट्स त्याचे पुढच्या आयुष्यात, त्या व्यक्तीचं आयुष्य सुकर होतं. आणि इनफॅक्ट आपण त्याला असं म्हणू शकतो की पूर्वी त्याला ही समस्या वाटायची, समस्या म्हणून तो पूर्वी घाबरून जाऊन त्याला बगल द्यायचं म्हणजे पास करायचा, तीच आता तो आव्हान म्हणून स्वीकारायला लागलाय. आणि नुसती स्वीकारली नाही आहे त्यांनी, तर ती पेलण्यात, त्याला पार करण्यात एक वेगळीच त्याला मजा येते, मस्ती येते, एक पुरुषार्थ वाटतोय असंही त्या पेशंटला वाटू शकतं. आयुष्य ही संकटांची म्हणून पराभूत वृत्तीची मालिका आहे असं नसून ती एक आव्हानं पेलण्याची आणि म्हणूनच विजयांची मालिका आहे. आणि ती विजयमाला आपण गळ्यात पाडून घ्यायला उत्सुक असणारे एक विजयी वीर आहोत असंही आपण ह्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला वाटू शकतं, याची मी नक्कीच तुम्हाला गॅरंटी देते. एवढं बोलून मी थांबते. यानंतरची सगळी सूत्रं मी रुपालीताईंकडे देते. खूप खूप धन्यवाद.
थँक्यू राधिका ताई. खूप आपल्याला छान माहिती मिळाली आहे. मी माझा स्क्रीन शेअर करते. त्याच्यावर काही स्लाइड्स दिसतील आपल्याला. पहिले स्वतःचं इंट्रोडक्शन देते. मी डॉक्टर रुपाली कानडे. होमिओपॅथिक प्रॅक्टिस करते पौड रोडला MITच्या बॅकगेट जवळ माझं क्लिनिक आहे. आज मला होमिओपॅथी इन पॅन्डेमिक ह्या विषयावर बोलायचं आहे. कारण सध्या खूप चर्चेत असलेला हा विषय आणि आपल्या सगळ्यांनाच या पॅन्डेमिकचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतात सध्या. मॅम सॉरी एक मिनिट, तुमचा इफेक्ट आपण फुल स्क्रीन करा ना. हो दिसतंय? हो दिसतंय. ओके. तर आपण आता पाहिलं की फ्लॉवर रेमेडीजचा किती वाईड स्कोप आहे, वाईड रेंज आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला हे किती उपयोगी पडणार आहेत. आणि तसंच स्पेशली आत्ता जेव्हा पॅन्डेमिक हे चालू आहे तेव्हा आपल्याला कसा ह्याचा उपयोग होऊ शकतो हे पण आपण बघणार आहोत. आता हे पॅन्डेमिक काय आपल्याला दरवर्षी फेस करायला लागत नाही. हे अनेक वर्षातनं एकदा अशी सिच्युएशन येते. आणि मागे काही मोठी पॅन्डेमिक्स येऊन गेली आहेत अनेक वर्षापूर्वी. पण ह्या सिच्युएशन्स थोडा काळ येतात जातात, पण त्याचा आपण आपल्या मनावर किती स्ट्रेस घ्यायचा आणि त्याचा आपल्या शरीरावर किती इफेक्ट करून घ्यायचा हे टोटली आपलं स्वतःवर अवलंबून आहे. पहिले जेव्हा ही न्यूज आली की आपल्या इथे COVID-19 कोरोना व्हायरस आहे तेव्हा लोकांच्या खूप व्हेरिड रिॲक्शन्स होत्या. म्हणजे काही लोकांना भीती, काही लोकांना अँक्झायटी आणि पहिली रिॲक्शन म्हणजे डिनायल. म्हणजे लोक हे ॲक्सेप्टच करायला तयार नव्हते की आपल्या इथे हा व्हायरस आलाय आणि हा डेंजरस आजार आहे आणि ह्यानी काही पुढे आपल्याला त्रास होऊ शकतो. हे ॲक्सेप्टन्स लोकांमध्ये नव्हता. का असं होतं तर त्यांना ती अनसर्टन्टीची भीती वाटत होती की पुढे काय होईल हे कुठेतरी मनात असल्यामुळे ते डिनायल होतं. म्हणजे बेसिकली देअर वॉज फिअर बिहाइंड डिनायल असं म्हणता येईल. तर आता आपण सगळं माइंड कंडिशन्सवर बोलतोय त्यामुळे मी हे ह्या गोष्टी मेन्शन करते. त्यानंतरची फेज म्हणजे लॉकडाऊन. तर लॉकडाऊन आपल्या पूर्ण देशात लॉकडाऊन अनाऊन्स केला गेला आणि लॉकडाऊन अनाऊन्स केल्यानंतर सगळीकडे सिच्युएशन काय होती तर पॅनिक. म्हणजे आता मला हे कसं मिळणार, ते कसं मिळणार, ऑफिसला कसं जाणार, मुलांची शाळा कशी कंटिन्यू होणार. त्यावेळेस 10वीच्या परीक्षा चालू होत्या. अनेक ICSE, CBSE सगळ्या बोर्डांच्या परीक्षा चालू होत्या. तर देअर वॉज लॉट ऑफ पॅनिक अराउंड. पॅनिक सिच्युएशन झाली होती आणि अशा काळात सुद्धा मुलांनी जाऊन परीक्षा दिलेल्या आहेत. रिअली हॅट्स ऑफ टू दोज किड्स. आणि अनेक लोकांना अनेक तऱ्हेच्या स्ट्रेसमधनं त्यावेळेस जावं लागलेलं आहे. बरं, हे लॉकडाऊन झालं 2 महिने. मग त्याच्यानंतर कितीही लॉकडाऊन झाले तरी केसेसचा आकडा काही कमी येत नव्हता. अजूनही केसेस आहेत तेवढ्यात आपल्याला दिसत आहेत. मग त्यातनं काय निर्माण झालं तर चिडचिड व्हायला लागली लोकांची की आम्ही इतके दिवस घरात बसलोय पण अजून केसेस काही कमी नाही. ह्यात कुणाचा दोष आहे असं नाही, पण त्यातनं चिडचिड आणि त्यातनं इतक्या अनेक प्रकारच्या केसेस आम्हाला बघायला मिळाल्या. म्हणजे इतके वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स लोकांना येऊ शकतात असं आपल्याला कधी वाटतही नाही. माझ्याकडे एक केस आली होती. म्हणजे शी वॉज अ लेडी अराउंड इन एज ग्रुप ऑफ 35 आणि तिच्या घरी लॉकडाऊन झाल्यानंतर सगळे लोक घरून काम करणार होते. घरात सासू सासरे होते, मुलं होती, मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तिने प्रचंड स्ट्रेस घेतला होता की हे सगळं कसं होणार. त्यामुळे शी वॉज गोईंग अंडर अ स्ट्रेसफुल सिच्युएशन आणि तिला ते हँडल करता येत नव्हतं बेसिकली. तर त्यावेळेस तिला ह्या फ्लॉवर रेमेडीजचा खूप
उपयोग झाला. त्यानंतर अँझायटी लोकांना उगाचच म्हणजे आपल्याला आता कुठलं औषध घ्यायला पाहिजे का, मला तर आता काही होत नाहीये मग तरी सुद्धा औषध घ्यायला पाहिजे का, किंवा काही सिमटम्स साधी शिंक आली तरी लोक घाबरून जायचे, त्यातनं रेस्टलेस व्हायचे, अँझायटी तयार व्हायची आणि लगेच डॉक्टरला फोन करून विचारायचे की मी काय घेऊ, मला एक एक अशी शिंक आली आज सकाळी. म्हणजे इतकी अँझायटी लोकांमध्ये त्यावेळेस तयार झाली होती, अजूनही आहे. ही अँझायटी आपल्याला लोकांच्या मनातली कमी करायची होती त्यावेळेस आणि अशाही केसेस येत होत्या. आता हे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया तर हवेत आपल्या कंटिन्युअस असणारच आहेत, त्याच्याशी आपल्याला लढायचं आहे आणि ते लढण्यासाठी आपल्याला आपली इम्युनिटी म्हणजे बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम स्ट्रॉंग करायचं आहे, तरच आपण ह्या सगळ्याशी लढाई करू शकू. बरेचदा आपल्या लक्षात येतं लहान मुलं शाळेत जेव्हा जातात, काय एखाद्या मुलाला जर सर्दी खोकला ताप असं काही असेल तर त्याचं इन्फेक्शन दुसऱ्याला ते पास करतात, पण म्हणून काय अख्खा सगळा वर्ग आजारी पडतो असं नाहीये. एखाद्या मुलाला ते स्प्रेड होऊ शकतं, एक नाही 2 मुलांना होऊ शकतं. तर हे बेसिकली कशावर अवलंबून आहे, तर आपल्या बॉडी डिफेन्स मेकॅनिझमवर अवलंबून आहे. म्हणजे ती व्यक्ती किती एफिशियंटली त्या व्हायरसशी फाईट करणार आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे. चांगली इम्युनिटी असेल तर त्या मुलांना तो आजार होणार नाही आणि जर वीक असेल थोडी इम्युनिटी तर ही विल इमिजिएटली कॅच द इन्फेक्शन. किंवा अगदी आपण आता सगळे सोसायटीमध्ये राहतो, लिफ्टमधनं जा ये करतो, लिफ्टमध्ये 10 लोक एका वेळेला आत शिरली आणि एखाद्या व्यक्तीला जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर लिफ्टमधल्या 10 लोकांना काही ते इन्फेक्शन होत नाही, एखाद्यालाच होतं. तर ही इम्युनिटी कशावर आपली अवलंबून असते, तर ही सगळी इम्युनिटी चांगली मेंटेन करणं हे टोटली आपल्या हातात आहे. आपण जरा रेग्युलर डाएट रुटीन फॉलो केलं, छान आपली लाईफस्टाईल बॅलन्स्ड असेल, व्यवस्थित आपण एक्सरसाइजेस योगा थोडं प्राणायाम मेडिटेशन करत असू तर आपली इम्युनिटी छान राहायला आपल्याला मदत होते. जर तुम्ही रोज जंक फूड खात असाल, कोक घेत असाल किंवा मॉडरेटली लार्ज अमाऊंट्समध्ये, आता लॉकडाऊनमध्ये लोकांचं खाणं खूप जास्ती होत आहे, तर असं जर होत असेल किंवा तळलेले पदार्थ तुम्ही जास्ती खात असाल तर यू आर गोइंग टू ॲड टू मेक रिड्युसिंग युअर इम्युनिटी. तर हे सगळं डाएट चांगलं असणं, बॅलन्स्ड लाईफस्टाईल म्हणजे काय, तर तुम्ही झोपेच्या वेळा पाळणं. म्हणजे तुम्ही रात्री उशिरा जर झोपत असाल, रात्री झोप पूर्ण होत नसेल, काही मनात विचार येत असतील, डिस्टर्ब्ड असेल, तर ते सायकल आपलं सेटच होत नाही. मग झोप झाली नाही की पोट खराब राहतं, डायजेशनला प्रॉब्लेम होतो. सो दिस ऑल कीप्स ऑन ॲडिंग टू रिड्युसिंग द इम्युनिटी. सो ह्या थोड्या काही गोष्टी आपण जर केल्या तर आपोआपच आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहायला मदत होणार आहे. आणि तिसरं म्हणजे एक्सरसाइज. रोज थोडं 1 तासभर स्वतःसाठी देणं, योगा मेडिटेशन प्राणायाम, जसं आम्ही व्हर्च्युअल सेशन्समध्ये अनेक मेंबर्स आहेत जे रेग्युलरली योगा सेशन्स अटेंड करतायत आणि त्यांना खूप फायदा होतोय त्याचा. आणि टू ॲड टू ऑल दिस, ह्याच्यात जर आपण होमिओपॅथिक औषध घेतलं तर आपल्याला इम्युनिटी वाढायला मदत होते. जसं आपल्याला म्हणजे डिसीज स्पेसिफिक इम्युनिटी आपण कशी वाढवू शकतो, तर आपण जे वॅक्सिन्स घेतो लहानपणापासून, दॅट गिव्ज यू इम्युनिटी टू दॅट पर्टिक्युलर डिसीज. हे लहानपणी आपण हे सगळे डोसेस घेतलेले असतात. आणि तसंच होमिओप्रोफॅलेक्सिस म्हणजे एखादं होमिओपॅथिक मेडिसिन जर आपण घेतलं तो आजार थांबवण्यासाठी तर त्याचाही उपयोग होऊ शकतो. तर आता ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी का डिस्कस करायचं, तर दे गो, फ्लॉवर रेमेडी अँड होमिओपॅथी गोज व्हेरी वेल हँड इन हँड. म्हणजे तुम्ही जर एखादं होमिओपॅथीचं औषध घेतलं आणि त्याबरोबर फ्लॉवर रेमेडीज घेत असाल तर अमेझिंग रिझल्ट्स मिळतात. हे आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे.
आता प्रिन्सिपल होमिओपॅथीचं सगळ्यांना मला वाटतं ऐकून माहिती आहे की लाईक क्युअर्स लाईक, म्हणजे काट्याने काटा काढणे. तर एक साधं उदाहरण अगदी द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला समजा झोप येत नसेल, रात्री रेस्टलेस असेल, स्लीपलेस, इन्सोमनिया अशा काही गोष्टी असतील, तर आम्ही त्याला कॉफिया हे मेडिसिन देतो. तर आपण नेहमी बघतो की कॉफी प्यायली की आपल्याला रिफ्रेश होतो, आपण उत्साहाने परत काम करायला लागतो. सो म्हणजे काय की कॉफीनी जे होतं, जे सिम्पटम्स दिसतात तेच आपल्याला त्या डिसीजमध्ये दिसतात. सो व्हॉट एव्हर कॉजेस अ सिम्पटम विल ऑल्सो ट्रीट द सिम्पटम. तसंच अगदी रोजच्या आपल्या आयुष्यातलं अजून एक उदाहरण म्हणजे आपण कांदा जेव्हा चिरायला घेतो तेव्हा गळागळा डोळ्यातनं पाणी येतं, डोळे लाल होतात, थोडेसे चुरचुरतात. तर ह्या सगळ्या हे सगळे सिम्पटम्स आम्हाला आमच्या होमिओपॅथीच्या एका औषधामध्ये दिसतात. त्याचं नावही सांगते, एलियम सेपा. तर असे सिम्पटम्स जेव्हा असतील तेव्हा आम्ही हे एलियम सेपा हे औषध देतो. हे जस्ट एक एक्झाम्पल झालं. त्याच्याबरोबर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आम्ही बघतो. फक्त हे एवढंच बघतो असं नाही. आता होमिओपॅथी आपल्याला 3 स्टेजेसमध्ये देता येईल ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, कोविड पॅन्डेमिकमध्ये. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, दुसरं क्युरेटिव्ह आणि तिसरं पोस्ट अक्यूट. तर म्हणजे काय ते मी सांगते. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे पॅन्डेमिक ऑलरेडी सुरू झालेलं आहे कंट्रीमध्ये, पण आपल्याला ते होऊ नाही म्हणून आपण जे औषध घेतो ते प्रिव्हेंटिव्ह. बरं, आता होमिओपॅथी आम्ही जे देतो ते सिम्पटम्सवरती देतो. तर प्रिव्हेंटिव्ह देताना आपल्याला सिम्पटम्स काही नाही आहेत. मग औषध कसं सिलेक्ट करणार? तर आम्ही ओव्हरऑल त्या माणसाची पर्सनॅलिटी किंवा त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याचा माइंडसेट कसा आहे, त्याचा फिजिकल बिल्टअप कसा आहे, हे सगळं बघून आम्ही ते प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन देतो आणि त्याचे अप्रतिम रिझल्ट आम्हाला मिळतात. माइंडसेटचं म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगते की एखादी व्यक्ती खूप रागीट असते किंवा एखादी व्यक्ती खूप अबोल असते किंवा एखादी व्यक्ती शाय असते, रिझर्व्ड असते, सेन्सिटिव्ह असते. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात जेव्हा आपण माइंड हिस्ट्री घेतो त्या व्यक्तीची तेव्हा. तर हा झाला माइंड चा दृष्टिकोनाने पाहिलेलं. आणि फिजिकल लेवलवर बघितलं तर त्यातही खूप व्हेरिएशन दिसतं. म्हणजे स्पेशली थर्मल कंडिशनमध्ये की एखाद्याला पंखा लागतो, एखाद्याला लागत नाही, एखाद्याला गोड गोष्टी खूप आवडतात, स्वीटसाठी क्रेविंग असतं, एखाद्याला स्पायसी खूप आवडतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ड्रग प्रिस्क्राईब करताना विचारात घेतो. बेसिकली सिम्पटम्स नसल्यामुळे आपण तिथे कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन देतो आणि त्यांनी इम्युनिटी बूस्ट व्हायला खूप मदत होते. सो प्रत्येकाने हे प्रिव्हेंटिव्ह घ्यायला हरकत नाही. आपापल्या फिजिशियनकडनं, होमिओपॅथिक फिजिशियनकडनं आपलं कॉन्स्टिट्युशनल ड्रग काढून ते अंडर फिजिशियन्स गायडन्स घ्यायला हरकत नाही. दुसरं म्हणजे क्युरेटिव्ह, म्हणजे सिम्पटम्स आपल्याला ऑलरेडी आहेत त्या आजाराचे. जसं की आता कोविडमध्ये काय घसा खवखवतोय किंवा डोकं दुखतंय किंवा थकवा जाणवतोय किंवा ताप येतोय, मे बी हाय फीवर आहे. तर त्या केसमध्ये हे सिम्पटम्स आम्ही बघतो आणि ते लिस्ट आउट करतो. पण ते कॉमन सिम्पटम्स झाले. आता त्यात कॅरेक्टरिस्टिक्स अजून काय आहेत ते आमच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आणि आम्ही त्याच्यावर बेस्ड औषध देतो. म्हणजे फक्त कॉमन सिम्पटम्स वरती जसं की ताप आलाय क्रोसिन घ्या असं आम्हाला करता येत नाही. प्रत्येक व्यक्तीचं औषध हे वेगळं असू शकतं. सो ते कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स जे असतात ते आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. आणि तिसरं म्हणजे पोस्ट अक्यूट, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर बऱ्याच लोकांना खोकला राहतो, अगदी महिनोन-महिने खोकला राहतो, की लोक लगेच औषध घ्यायला पळतात, त्यांच्यावर स्टेरॉइड्स, अँटीबायोटिक्सचा मारा होतो. सो दॅट इज नॉट रिक्वायर्ड. गरज नसते त्याची. यू कॅन म्हणजे अवॉइड दॅट. किंवा एखाद्याला जॉईंट पेन्स राहतात आफ्टर व्हायरल इन्फेक्शन किंवा खूप आउट ऑफ प्रपोर्शन थकवा जाणवतो.
सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण मेडिसिन देऊ शकतो. सो दिस इज द रोल वी कॅन टेक इन अ पॅन्डेमिक ऑल्सो. म्हणजे आणि अगदी साधं व्हायरल इन्फेक्शन असेल तरी आपल्याला या गोष्टी क्युरेटिव्ह आणि पोस्ट अक्यूट मध्ये तरी आपण औषधं देऊ शकतो. आता मागे काही एपिडेमिक्स येऊन गेलेले आहेत, त्याची वर्ष पण इथे मी दिलेली आहेत आणि तेव्हा मॉर्टॅलिटी रेट खूप हाय होता कन्व्हेन्शनल मेथडनी. जसं की आता इथे टायफस, कॉलेराच्या 2 साथी येऊन गेल्या आहेत. एक 1830 आणि 1854 मध्ये. दोन्ही केसेसमध्ये हाय मॉर्टॅलिटी आपल्याला दिसते. येल्लो फीवरच्याही तशाच 2दा एपिडेमिक्स येऊन गेलेत. डिप्थिरिया, कॉलेरा, स्पॅनिश फ्ल्यू हे नाव आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. तर सगळ्यामध्ये मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट खूप जास्ती होता आणि त्या वेळेस होमिओपॅथी दिलेलं गेलेलं आहे, ट्रायल्स झालेल्या आहेत आणि तो रेट अमेझिंगली कमी आलेला आहे. म्हणजे जर स्पॅनिश फ्ल्यूमध्ये 30% जर मॉर्टॅलिटी कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटनी होती, तर होमिओपॅथीनी इट वॉज ओन्ली 1.05%. याचे सगळे पेपर्स, जर्नल्स अवेलेबल आहेत. म्हणजे हे एव्हिडन्स आहे ॲक्च्युली. आता हिस्ट्रीमध्ये हे सगळं जरी झालेलं असलं तरी होमिओपॅथीचा हा ट्रॅक रेकॉर्ड एपिडेमिक्समध्ये खूप चांगला आहे. सो वी कॅन रिअली ट्रस्ट ऑन इट. आता स्पॅनिश फ्ल्यू ची साथ खूप मोठी आली होती. त्याचं स्ट्रेन व्हायरसचा H1N1च होता. इन्फ्लुएन्झाचे सिम्पटम्स होते सगळे आणि सस्पेक्टेड केसेस 500 मिलियन म्हणजे क्वाईट अ बिग नंबर. पिरियड त्याचा होता 1918 to 1920. 2 वर्ष हा स्पॅनिश फ्ल्यू चालला आणि तेव्हा ज्या होमिओपॅथिक रेमेडीज दिल्या होत्या त्या सुद्धा खाली लिस्ट आउट केलेल्या आहेत. जसं की ह्या सगळ्या रेमेडीजचे ट्रायल्स झालेले होते. जेल्सिमियम, बेलाडोना, ब्रायोनिया, फॉस्फरस, कल्केरिया आयोडाईड, आर्स आयोडाईड अशा खूप रेमेडीज त्यावेळेस पण दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर आपल्याला माहिती असणारा म्हणजे स्वाईन फ्ल्यू, जो सगळ्यात रिसेंट म्हणता येईल. त्याचेही सिम्पटम्स सगळे व्हायरल फीवर सारखे होते आणि त्यांना पण कन्फर्म्ड केसेस खूप होत्या. 4,91,000च्या वर केसेस. H1N1च व्हायरस होता. त्यावेळेस होमिओपॅथिक रेमेडीज जेल्सिमियम, ब्रायोनियाचा खूप चांगला रिझल्ट मिळालेला होता. फर्स्ट ब्रेक वॉज इन नॉर्थ अमेरिका. तर असे हे सगळे टायफस फीवर हा जुना एपिडेमिक आहे. सो त्यात सुद्धा मॉर्टॅलिटी कन्व्हेन्शनल मेथडनी मी म्हटलं तसं 30% होती, पण होमिओपॅथीनी जेव्हा सॅम्युएल हॅनिमन, हू इज द फाउंडर ऑफ होमिओपॅथी, ही ट्राय टू ट्रीट दीज केसेस ऑफ टायफस. देर वर ओनली 2 डेथ्स आउट ऑफ 180 केसेस दॅट ही ट्रीटेड. सो रिझल्ट पुन्हा आपल्याला इथे दिसतात. कॉलेरा एपिडेमिक होतं. त्यात सुद्धा 7%, 9% अशा रिपोर्टेड मॉर्टॅलिटी केसेस आहेत. सो बेसिकली सांगायचं आहे आज आपल्याला हे की वी हॅव टू ट्रीट द रूट कॉज अँड नॉट जस्ट द सिम्पटम्स. म्हणजे एखाद्याला व्हायरल इन्फेक्शन का होतं आहे ह्याच्या खोलात आपल्याला जायचं आहे. ते कशामुळे होतं आहे. म्हणजे जस्ट ताप आला त्याच्यावर आपण औषध दिलं असं आपल्याला करायचं नाही आहे. वेअर इज द ओरिजिन ऑफ दॅट डिसीज. काय स्ट्रेस फॅक्टर होता, कशामुळे त्या डिसीज मध्ये तो त्याला फेस करायला लागतं हे सगळं. फाइंडिंग आउट दॅट इज मोर इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू अ होमिओपॅथिक फिजिशियन. आणि एक माझ्याकडे केस आली होती या पॅन्डेमिकमध्येच. दो इट वॉज नॉट कोविड, पण असंच लहान मुलगा होता 16-17 वर्षाचा. स्नीझिंग, डोळ्यातनं पाणी, सोर थ्रोट, कॉफ, फीवर, हाय फीवर 102 वगैरे फीवर जात होतं. एव्हरीवन वॉज वरीड की काय कोविड, कोरोना व्हायरस तर नाही ना. तर तसं काही नव्हतं फॉर्च्युनेटली. पण त्याला होमिओपॅथिक औषध आम्ही दिल्यावर हिज फीवर केम डाऊन इन 1 डे. आणि त्याच्या घरातल्यांनी नंतर आम्हाला जे सांगितलं
की नाही फोन करून आवर्जून सांगितलं की होमिओपॅथिक औषधांनी त्याचा ताप कमी आलाय. सो बेसिकली रिपोर्ट्सपेक्षा पेशंटला कसं वाटतंय, पेशंटला किती बरं वाटलंय ह्यात होमिओपॅथिक डॉक्टरला जास्ती समाधान आहे असं मी म्हणेन. जेव्हा असे फोन येतात तेव्हा इट इज मोर सॅटिस्फाईंग फॉर दॅट डॉक्टर की आपल्या औषधांनी ह्याचा त्रास कमी झालाय. रिपोर्ट्स मे बी येतील सुद्धा थोडे दिवस पॉझिटिव्ह, बट what should reduce is the symptoms of that patient and that is what matters most. आणि हे केव्हा होईल जर आपलं माइंड आणि बॉडी ह्याचा जेव्हा बॅलन्स आपण साधू तेव्हा आपल्याला हे जे मानसिक जे सॅटिस्फॅक्शन पेशंटला मिळतं ते मिळेल असं मला वाटतं. सो खूप छान रिझल्ट्स आहेत दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतलं तर. म्हणजे अक्यूट केसेसमध्ये आपण फ्लॉवर रेमेडीजचा वापर नक्कीच करू शकतो पटकन इन केस ऑफ इमर्जन्सीज. आणि त्याच्या जोडीला आपण जर होमिओपॅथी दिलं तर त्या डिसीजचा रिकरन्स होणार नाही किंवा आपण तो थांबवू शकू. जे क्रॉनिक डिसीजेस असतात त्याचा आपण रिकरन्स थांबवू शकू. सो इट इज more advisable to take flower remedies along with homeopathic drugs असं मी नक्कीच म्हणेन. तर हेच आम्हाला कन्व्हे करायचं होतं सगळ्यांपर्यंत की साध्या म्हणजे गोष्टी आहेत पण हाऊ इट विल मेक अ डिफरन्स इन युअर लाईफ. हे जर तुम्ही कोर्स जॉईन आता केला की तुमच्या लक्षात येईल की किती प्रकार असतात. म्हणजे स्वभावात सुद्धा किती व्हेरिएशन्स असतात आणि लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे किती स्ट्रेस येऊ शकतात आणि त्याच्यावर कशी औषधं आपण देऊ शकतो. तर नक्कीच या कोर्सचा सगळ्यांनी फायदा करून घ्यावा असं आम्हाला वाटतं आणि हे घराघरापर्यंत पोचावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. इथे मी माझं बोलणं थांबवते आणि स्वाती मॅडमकडे पुन्हा हँडओव्हर करते. धन्यवाद. थँक्यू रुपाली, डॉक्टर रुपाली आणि डॉक्टर राधिका यांनी आता आपल्याला होमिओपॅथी आणि हॅलो स्वाती, हॅलो, येतोय कोणाला काही आवाज? प्रश्न असले तर विचारू देत ना, म्हणजे कोर्स संबंधी. या तर तसं तू ओपन येते मी, त्याकडे येतेच आहे मी. ओके येतेच आहे. ओके सॉरी तर आत्ताच या दोन्ही डॉक्टरांनी आपल्याला होमिओपॅथी आणि फ्लॉवर रेमेडी याच्याबद्दलची इंट्रोडक्टरी माहिती दिलेली आहे. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आता तुमचा माईक ऑन करा आणि प्रश्न विचारले तर चालतील. इथे मला एक चॅट बॉक्स मध्ये प्रश्न दिसतोय. त्यांचं म्हणणं आहे की हे टॅबलेट फॉर्म मध्ये घ्यायचंय की ड्रॉप्स फॉर्म मध्ये. पण आम्ही युजली थोडा आवाज मोठा आला तर डॉक्टर राधिका बरं होईल. तर आपण युजली सुरुवातीला तरी व्हाईट ग्लोब्युल्सवरच देतो, कारण मग ती सवय झाली एकदा कॉन्सन्ट्रेटेड घ्यायची की मग ग्लोब्युल्स काम नाही करत. त्याच्यामुळे जर इमर्जन्सी असेल तर मात्र आपण लिक्विड ड्रॉप्स फॉर्ममध्ये देतो. पण अदरवाईज व्हाईट ग्लोब्युल्स आर ॲडवायजेबल, कारण त्यांनी लगेच ॲब्सॉर्प्शन होतं आणि आपल्याला रिझल्ट्स मिळतात. हा प्रश्न चॅटबॉक्समध्ये होता, त्याचं मी हे उत्तर दिलं. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. So if there are no more questions, what I would suggest is many of you have already joined the group, the WhatsApp group, SBFR July 2020, regarding the course which we are going to start from next Sunday from 4 to 6. I mean, we'll send you the time. Probably it will be 4 to 6. So you join the group. All details about the course link and other details will be sent to you.
And I request you, I mean, if you really feel that your relatives or your friends should also get some benefit out of this, you can forward the message to them so that they can also benefit out of this. And if you have other questions also about flower remedies or homeopathy, you can write in the group or write to me, and we can take those questions in the next sessions. So looking forward to all of you joining the sessions. We'll be sending you the details in the group. And any other questions related to any other things? I mean, one more thing which I want to clarify is some people ask that there will be this Ganpati festival which is going to be there by August end. So would there be a session during that time also? So we probably would not be having the session then. So one Sunday or 1 or 2 Sundays will be off, and then we'll continue again. So any question regarding the course or any question regarding what the doctors have said just now? If you have anything, you can ask now. We have another 5-10 minutes before the session will close by itself. So, doctor, I think there are no more questions. We can meet next Sunday. We'll be sending the details to them, and then Swati madam is giving vote of thanks. So yeah. आत्ताच आपण सगळ्यांनी मिलिंद सरांच्या इन्स्ट्रक्शन्स ऐकले आहेत. कोणाला काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील, कोर्सबद्दल काही आणि डिटेल्स हवे असतील तर प्लीज मिलिंद सरांना कॉन्टॅक्ट करा. ते तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. आणि पुढच्या विकेंडपासनं आपण हा कोर्स सुरू करतोय. तुमच्या आणि माहितीतल्या कोणाला इंटरेस्ट असेल, आवड असेल तर त्यांच्यापर्यंत जरूर ही माहिती पोचवा आणि त्यांनाही कोर्स जॉईन करण्याला उद्युक्त करा. आम्हालाही आवडेल सगळ्यांना जेवढ्या जास्त लोकांना या सगळ्या प्रकारांची माहिती होईल, सगळ्यांचं मानसिक, शारीरिक आरोग्य जेवढं चांगलं होईल तेवढं सगळ्या आपल्यासाठी आणि आपल्या समाजाच्या दृष्टीनं अतिशय योग्य असं होईल ते. तर आपण सगळेजण उत्साहाने एवढ्या या कोर्ससाठी पार्टिसिपेट झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले डॉक्टर रुपाली, डॉक्टर राधिका, आकाश, मिलिंद सर, त्याच्यानंतर आपले अमित सर, या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी सगळ्यांच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून एवढा हा कोर्स सगळा तयार केला, सुरुवात केली आहे त्याबद्दल श्रेयातर्फे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आजचं हे सेशन संपलंय असं मी डिक्लेअर करते. आपण नेक्स्ट सेशनला पुढच्या रविवारी भेटूया. त्याचे डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर कळवले जातील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. लक्ष्मी तेव्हा इथं दिसलं का तुला? ओरिजिनल स्क्रीन वगैरे हे ते वगैरे. Amit, hello. Hello, Amit. Akash. Hi, sir.